Hello students, today we are starting our new lesson from our EVS subject of standard 5. What is our new lesson? That is lesson number 12, that is food for all. We know what are the different food items we eat, and this food item we get from our environment. This is our basic need. Food is our basic need. So we can complete our need from the environment. And to make the food, which process or which thing is present or we use, that is agriculture. With the help of the agriculture, we can complete our need of food. आपण agricultureच्या मदतीने we can complete our food need. So now we are looking more information about the agriculture process, which different methods are used to do the agriculture, then what are the different fertilizers or which part is involved in our agriculture, that we have to learn. So first we are looking a basic concept about agriculture. We all know that our country India is a agriculture country because 70% of people from the India are depend upon agriculture as their occupation. हे बघा, भारतामध्ये बऱ्याचशा भागामध्ये 70% पार्ट पीपल शेती करतात. त्यामुळे दिस इज अवर मेन ऑक्युपेशन ऑफ अवर इंडिया and therefore it is called as our country is called as a agriculture country. So we get food from the plants. We all know we can get a food from the plant. For this purpose, we are sow grains in a fields and plant fruits trees in orchards. काय करतो आपण फूड मिळण्यासाठी शेती करतो. शेतीवेळी काय करतो आपण धान्य पेरतो. शेतामध्ये आपण धान्य पेरतो. अजून काय करतो वेगवेगळ्या प्रकारची फ्रूट प्लांट आपण आपल्या बागेमध्ये लावतो. and from that about 60% of land of our country is used for agriculture. So we know a land from our earth वरती लँडचा जेवढा पोर्शन आहे त्यापैकी किती पर्सेंट पोर्शन 60% पोर्शन इज कवर्ड विथ द ॲग्रिकल्चर फॉर अ पर्पज. त्यामुळे 60% लँड ॲग्रिकल्चरसाठी यूज केली जाते. अँड फॉर द ॲग्रिकल्चर देर आर 2 मेन सीझन्स इन अवर कंट्री. शेती करण्यासाठी 2 महत्वाचे सीझन आहेत, त्याच्यामध्ये आपण शेती करू शकतो. सो लुकिंग अवर फर्स्ट सीझन, दॅट इज खरीप. नेम ऑफ सीझन इज खरीप सीझन. खरीप हंगाम म्हणतात त्याला मराठीमध्ये. तो विच पिरियड इज फॉर अ खरीप सीझन. खरीप सीझनसाठी कोणता टाइम पिरियड किंवा कोणत्या मंथमध्ये हा पिरियड येतो तो बघूया. The season from June to October is called a Kharif season. From the month June to October, जून पासून ऑक्टोबर पर्यंतचा जो मंथचा पिरियड आहे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, these 4 months together a season of Kharif season. जून पासून ऑक्टोबर पर्यंतचा जो सीझन आहे तो खरीप सीझन म्हणून ओळखला जातो. आणि इन दिस सीझन द क्रॉप्स आर वॉटर्ड मेनली बाय द वॉटर. त्यामुळे बाय द रेन. त्यामुळे ह्या मंथमध्ये काय असतो, पावसाळा असतो, रेन. अँड वॉटर इज वी गेट फॉर द ॲग्रिकल्चर फॉर द क्रॉप फ्रॉम द रेन. त्यामुळे आपल्याला नॅचरल वॉटर मिळतं रेन पासून इन दिस सीझन. सो आणि जास्त पाणी लागणारे जे काही क्रॉप्स असतील ते ह्या सीझन मध्ये घेतलेले जातात. जस्ट लाईक अवर राईस, वी आर डुईंग अ ॲग्रिकल्चर ऑफ राईस इन द खरीप सीझन, दॅट इज फ्रॉम जून टू ऑक्टोबर. कारण राईससाठी मोर वॉटर इज रिक्वायर्ड अँड वी कॅन गेट दिस वॉटर फ्रॉम द रेन. सो फ्रॉम जून टू ऑक्टोबर सीझन इज खरीप सीझन फॉर द ॲग्रिकल्चर. नाऊ वी आर लुकिंग अ नेक्स्ट सीझन, दॅट इज रब्बी सीझन. रब्बी सीझन मराठीमध्ये त्याला रब्बी हंगाम म्हणतात. विच वन इज जून टू ऑक्टोबर इज फॉर खरीप. देन फ्रॉम ऑक्टोबर टू मार्च, from October to March, it is a season of Rabi season. And in this season,
rainwater that has soaked into the soil, the retreating monsoons and dew are the source of water from the crops. From October to March, there is a no rain season. Rainy season आहे का या मंथ मध्ये? नाहीये. सो वी गेट अ वॉटर फ्रॉम विच सोर्स? क्रॉप साठी लागणारं वॉटर कोणकोणत्या सोर्स मधून मिळतंय? ड्यू. ड्यू म्हणजे काय? दव. कारण हा थंडीचा सीझन आहे त्याच्यामुळे दवाचं प्रमाण जास्त असतं. सो ते दव यूज केला जातो. त्यानंतर जे पावसाचं पाणी जमिनीमध्ये शोषून राहिलेलं आहे ते यूज केलं जातं. अ वॉटर स्टोर इन अ लँड इज रियूज इन दिस season. So from the October to March, which season is there? Rabi season. Now from June to October is complete. Then from October to March, then which months are remaining? April and May. April and May, these two are the summer seasons. April and May are the summer seasons. So in this season some crops are grown and these crops are called as a summer crops. In summer season, which in the summer month, which April and May, some crops are grow and these crops are known as a summer crops. The some crops are grown from March to June. From March to June means April and May. The crops are grown. That crops are known as a summer crops. So this is the two main season for the agriculture. First is Kharif season, then second is Rabi season. Kharif from June to October and Rabi from October to March. And additional information about the summer crop, that is some crops are grown from March to June and this is called as a summer crops. So this is some basic information about the agriculture season we are looking in this video. Thank you.